श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामीमय निवेदिता या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. तर आज आपण म्हणणार आहोत श्री महालक्ष्मी सूक्त. श्री महालक्ष्मी सूक्त आपल्याला हे रोज ऐकणे किंवा त्याचे पठण करणे खूप चांगलं असते. ओम हरिः ओम हिरण्यवर्णां हरिणी सुवर्णरजतस्रजां चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदम आवह ताम आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं विन्देयं गामस्वं पुरुषानहम् अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनाद प्रबोधिनीं श्रियं देवमुपये शिर्मा देवी जुषताम् कासोऽस्मिता हिरण्यप्राकारमाद्रां ज्वलन्तीं तृप्तां तर्पयन्तीं पद्यसीतां पद्यवर्णां तामिहोपये श्रियं चन्द्रां प्रभसां यशस्सां ज्वलन्तीं श्रियं लोके देवजुष्टामुदारां तां पद्मिनी शरण्यमयं प्रपद्ये अलक्ष्मीर्मे नश्यन्तां त्वां ऋणे आदित्यवर्णे तपसोऽधिजातो वनस्पतिस्तव वृक्षथ बिल्व तस्य फलानि तपसा नुदन्तु मायान्तरायाश्वबाह्या अलक्ष्मी उपेतु मा देव सखः कीर्तिष्व मनिना सह प्रादुर्भूतो सुराष्ट्रस्मिन् कीर्तिं वृद्धि ददातु मे क्षुप्तिपासामला ज्येष्ठां लक्ष्मी नाशयाम्यहं भूतिं समृद्धिश्च सर्वा निर्गुत मे गृहात् गन्धद्वारां दुरादर्शां नित्यपुष्टां करीषिणीम् ईश्वरीं सर्वभूतानां तामिहोपये श्रियं मनसः कामकत्कृतिं वाच्य सत्यमशीमहि पशूनां रूपमन्यस्य मयि श्रीः श्रयतां यशः कर्दमेन प्रजाभूता मयि सम्भव कर्दम श्रियं वासमे कुले मातरं पद्ममालिनीम् आपं सृजन्तुं सिग्धानि चिक्लितवसमे गृहे निच देवी मातरं श्रियं वासय मे कुले आर्दा पुष्ककर्णी पुष्टिपिङ्गला पद्ममालिनीं चन्द्रां हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदम आवह आर्दां यः कर्णीं यष्टिसुवर्णहेममालिनीं सूर्या हिरण्यमयीं लक्ष्मीं जातवेदोम आवह तामम् आवह जातवेदो लक्ष्मीमनपगामिनीं यस्यां हिरण्यं प्रभूतं गावो दास्य अस्वान् विन्देयं पुरुषानहम् यः शुचिप्रयतो भूत्वा जुह्यादाज्यमन्वहं श्रियः पञ्चदशर्च श्रीकामः सन्ततं जपेत. फलश्रुती पद्यानने पद्यविपद्य पत्रे पद्यप्रिये पद्यदलाताशी विश्वप्रिये विश्वमनो अनुकिले तन्त्वा पद्यं मयि सनिधत्स्व पद्यानने पद्यौरु पद्याक्षि पद्यसम्भवे तन्मे भजसि पद्याक्षि येन सौख्यलाभाभ्यहम् अश्वदायी गोदायी धनदायी महाधने धनं मे जुषता देवी सर्वकामाश्वदेहि मे पुत्र पौत्रं धनं धान्य हश्वश्वादि गवे रथं प्रजानां भवसि माता आयुष्यमन्तु करोतु मे धनम् अग्निर्धनं वायुर्धनं सूर्यर्धनं वसुः धनमिन्द्रो बृहस्पतिवरुणो धनमस्तु मे वेनतेय सोमं पिबतु रुद्रः सोमं धनस्य सोमिनो मह्यं ददातु सोमिनः न क्रोधो न च मात्सर्य न लोभना शुभा मतिः भवन्ति कृतपुण्यानां भक्तानां श्रीसूक्तं जपेत सरसिजनिलये सरोजहस्ते धवलतरांशुकगन्धमाल्यशोभे भगवती हरिवल्लभे मनोज्ञे त्रिभुवनभूतिकरि प्रसीद मह्यं विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियां लक्ष्मीं प्रियसखीं देवी नमामच्युतवल्लभाम् महालक्ष्मीश्च विद्महे विष्णुपत्नी च धीमहि तन्नो लक्ष्मीः प्रचोदयात् आनन्दः कर्दम श्रीदचिक्लितविश्रुतः ऋषेष्व प्रियः श्रीं देवी देवतामतः ऋणरोगादिदारिद्र्यपापशुद्धपमृत्यभय भयशोको मनस्तापा नश्यन्तु मम सर्वदा श्रीवर्चस्वमायु आरोग्य श्रीमान् विधाच्च भानमहीयते धनं धान्यं पशुः बहुपुत्रलाभं
शतसंवत्सरं दीर्घमायुः इति श्री ऋग्वेदोक्त श्री सूक्त संपूर्णम. भक्तांनो, जर तुम्हाला श्री महालक्ष्मी सूक्ताचे पाठ करायचे असेल तर यह सूची प्रयतो भूत्वा या श्लोकापर्यंतच तुम्हाला म्हणायचे आहेत. त्यानंतर फलश्रुती म्हणायची. तर ती फलश्रुती आपले सगळे पाठ झाल्यावर शेवटच्या पाठाला एकदाच म्हणायची असते. जर तुम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी श्री यंत्रावर अभिषेक करत श्री महालक्ष्मी सूक्ताचे जर पठण केले तर याचे तुम्हाला खूप सुंदर लाभ पाहायला मिळतील आणि श्री सूक्ताच्या नित्य पठणाने आपली आर्थिक परिस्थिती लवकर सुधारण्यास मदत होते. श्री स्वामी समर्थ. श्री महालक्ष्मी माता प्रसन्न. आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा.